महत्त्वाची बातमी, अजित पवार गटामध्ये प्रवेश मिळत नसल्यामुळे गुलाबराव देवकर भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। गुलाबराव देवकर हा नकली गुलाबराव आहे अशी टीका देखील गुलाबराव पाटलांनी केली आहे। गुलाबराव देवकरांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असा इशाराच गुलाबराव पाटलांनी दिलाय। आता ते भाजपकडे गेले आहे, भाजपमध्ये प्रयत्न सुरू आहे कालपासून। ते कोणाला भेटले, काय भेटले, आता लोकांनीच ठरवावं। आता काल गुलाबरावच बोलले की मतदानाची शाई पण उघडली नाही, बंद झाली, म्हणजे अजूनही शाई आहे माझ्या हाताला। तोपर्यंत देवकरांनी पक्ष बदलावायचा विचार चालू केला। हे खालचा जो कार्यकर्ता आहे, जो रात्रंदिवस त्यांच्याकरता भानगडी करत होता, जो मतदानाकरता मागणी करत होता, त्यांना न विचारता लगेच पक्षांतर करताय। कार्यकर्त्यांची केवढी गडचेपी झाली असेल। मी पहिलेच सांगायचो, हा नकली गुलाबराव आहे, खरा असली गुलाबराव इकडे आहे। चष्मा वरती असो का खाली असो, सरकार सरकार असतं, डिपार्टमेंट असते, कॅबिनेट असते। कॅबिनेट मंत्री हा कुठल्याही डिपार्टमेंटचा असला तरी त्याला कॅबिनेटमध्ये प्रश्न मांडण्याचा अधिकार असतो, जो राज्याच्या हिताचा आहे। त्यामुळे कोणतेच खाते हे हलका फुलकं नसते। काम करणारा माणूस, असं म्हणतात जुने लोकांची म्हण आहे, लात मारेल तिथं पाणी काढेल। तर काम करणाऱ्या माणसाला कोणत्याच गोष्टीची गरज नसते। मला तरी असं वाटतं की जनतेची कामं करण्याकरता आपली मानसिकता असली पाहिजे आणि लोकांमध्ये आपण लोकांसारखं फिरलं पाहिजे।